हातात फक्त 15,000 रुपये, खिशात मोठं भांडवल नव्हतं, पण मनात स्वतःचं काहीतरी उभं करण्याची जिद्द होती. 2 गुंठ्यांपासून सुरू झालेलं हे हॉटेल 30 गुंठ्यांवर उभं आहे. पण या यशामागे संघर्ष, अपयश आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद दडलेली आहे. वेलकम टू बिझनेस केस स्टडी सिरीज एपिसोड 36. मी साईराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत हॉटेल राज रेस्टॉरंट अँड लॉन्स यांच्या प्रेरणादायी व्यवसायाबद्दल. मित्रांनो, प्रत्येक यशस्वी व्यवसायामागे एक संघर्षाची गोष्ट असते आणि हॉटेल राजची गोष्ट तर खऱ्या अर्थानं जिद्दीची गोष्ट आहे. ही कहाणी आहे शिवाजी देशमुख आणि गौरव देशमुख या काका पुतण्यांची, ज्यांनी स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं. शिवाजी देशमुख हे पूर्वी मुंबईमध्ये नोकरी करत होते, पण प्रत्येक वेळी गावाकडे परतताना त्यांच्या मनात एक विचार यायचा, आपल्या गावात जाऊन स्वतःचं काहीतरी उभं करायचं. मोठी गुंतवणूक नव्हती, मोठा बिझनेस बॅकग्राऊंड नव्हतं, हातात होते फक्त 15,000 रुपये. या 15,000 रुपयांपासून त्यांनी दुधाचा व्यवसाय सुरू केला. पण त्यांच्या आयुष्यात एक गोष्ट त्यांना मनापासून आवडायची, ती म्हणजे स्वयंपाक करणं आणि आपल्या हाताची चविष्ट जेवण लोकांना खाऊ घालणं. मित्रमंडळी असो किंवा घरचे, शिवाजी देशमुख यांच्या हाताच्या जेवणाचं नेहमीच कौतुक व्हायचं. अशातच त्यांचे जिवलग मित्र राजू इंडलकर आणि विजय इंडलकर यांनी त्यांच्या हाताच्या जेवणाची चव अनुभवली होती. ते नेहमी त्यांना एकच गोष्ट सांगायचे, शिवाजी, तुझ्या हाताला खूप चव आहे आणि चव फक्त मित्रांपुरती आणि घरापुरती मर्यादित ठेवू नकोस. स्वतःचं हॉटेल सुरू कर आणि तुझ्या हाताची चव हजारो लोकांपर्यंत पोहोचू दे. राजू इंडलकर आणि विजय इंडलकर यांनी दिलेला हा सल्ला शिवाजी देशमुख यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. कारण कधी कधी आपल्या स्वप्नांवर आपल्यापेक्षा जास्त विश्वास आपल्या मित्रांचा असतो आणि याच विश्वासातून गौरव देशमुख आणि शिवाजी देशमुख यांनी कुटुंबाच्या मदतीनं फक्त 2 गुंठे जागेमध्ये हॉटेल राजची सुरुवात केली. उद्देश एकच होता, साताऱ्यातील अस्सल मटण भाकरीचा स्वाद लोकांपर्यंत पोहोचवायचा. सुरुवातीच्या काळात हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी नव्हते. घरातील फक्त 5 सदस्य दिवसरात्र मेहनत करत होते. कोणी स्वयंपाक करायचं, कोणी ग्राहक सांभाळायचं. सगळं कुटुंब एकत्र उभं होतं. हळूहळू लोकांना त्यांच्या जेवणाची चव आवडू लागली, ग्राहक वाढू लागले, नाव होऊ लागलं आणि हॉटेल राजचा प्रवास यशाच्या दिशेने सुरू झाला. पण आयुष्य प्रत्येकाची परीक्षा घेतं. सगळं सुरळीत सुरू असताना संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट आलं. हॉटेलचे दरवाजे बंद झाले, ग्राहक थांबले आणि सुरू झालेला प्रवास पुन्हा एकदा थांबला. अनेकांनी हार मानली असती, पण देशमुख कुटुंबानं नाही, कारण त्यांना त्यांच्या स्वप्नावर विश्वास होता आणि म्हणून 2022 मध्ये त्यांनी पुन्हा नव्या जोमाने, नव्या उमेदीने हॉटेल राजचा प्रवास सुरू केला. आज परिणाम आपल्या सर्वांसमोर आहे. 2 गुंठ्यावर सुरू झालेलं हॉटेल आज तब्बल 30 गुंठ्यावर विस्तारलं आहे. जिथे सुरुवातीला फक्त 5 लोक काम करत होते, तिथे आज 35 पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळत आहे. आज सातारा मेढा, महाबळेश्वर रोड, अहमदाबाद फाटा, सातारा येथे उभे असलेलं हॉटेल राज फक्त एक रेस्टॉरंट नाही, तर साताऱ्याच्या अस्सल खाद्य संस्कृतीची ओळख बनला आहे. येथील अस्सल मटण भाकरी थाळी आणि चिकन थाळी आज ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. ही फक्त एक हॉटेलची ग्रोथ स्टोरी नाही, तर एका स्वप्नाची, एका कुटुंबाच्या मेहनतीची आणि कधीही हार न मानणाऱ्या जिद्दीची गोष्ट आहे. तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि बिझनेसवालाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.